20% वाढ झालेली आहे आणि आमच्या रुग्णालयात ती 5 वर्षामध्ये अप्रॉक्सिमेटली 40 ते 50% वाढ झालेली आहे. या वर्षात खूप वाढ झालेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे की लेट मॅरेज आणि लेट चाइल्ड हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे ओबेसिटी. तिसरं कारण आहे पोल्युशन. कधी कधी जेनेटिकल सुद्धा असतं, म्हणजे फॅमिलीमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर असतो. ते एक गोष्ट आहे. जर पुढे प्रिकॉशन घ्यायचे असतील तर महत्वाची गोष्ट ब्रेस्ट फिडिंग तुम्ही कमीत कमी 1 वर्ष करा. ओबेसिटी होऊन देऊ नका किंवा वजन वाढून देऊ नका. आणि जे हार्मोन्स घेतो आपण एखाद्या ट्रीटमेंटसाठी त्याच्यावर कंट्रोल ठेवा. 3 वर्षामध्ये जर आमचं कामा रुग्णाचा तुम्ही विचार केला तर 2023 किंवा 22च्या पहिले 800 वगैरे लोकांना आम्ही किमोथेरपी द्यायचो आणि आता आम्ही करंटली लास्ट इयरला 1800 लोकांना किमोथेरपी दिलेली आहे. सध्या शासकीय रुग्णालयामध्ये याचा खर्च येत नाही, फ्रीमध्ये भेटतं. पण हाच जर खर्च आपण जर प्रायव्हेटला गेलो तर एका सायकलचा खर्च सुद्धा 2 ते 3 लाखाला जाऊ शकतो आणि सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च 20 ते 30 लाखात जाऊ शकतो. त्याच्यामुळे गरीब कुटुंबाला पडण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी प्रिव्हेन्शनच बेटर आहे.